नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। श्री जगद्गुरू मच्छिंद्रनाथ पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान। वाळवा तालुक्यातील किल्ले मच्छिंद्रगड येथील मानाच्या श्री जगद्गुरू मच्छिंद्रनाथ महाराज यांच्या आषाढी पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले। कपाळी बुक्का गंध लावून खांद्यावरती भगवा पताका उंचावत व मुखी हरिनामाचा गजर करत टाळ मृदुंगाचा गजर आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत रिंगण सोहळा पार पडला। यावेळी दिंडी आणि रथाचे पूजन कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश भोसले यांच्या हस्ते व आमदार डॉक्टर अतुल भोसले, आमदार सदाभाऊ खोत, राजाराम बापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले। यावेळी आमदार अतुल भोसले व आमदार सदाभाऊ खोत यांना श्री सद्गुरू जयराम स्वामी महाराज पालखी सोहळा, श्री मच्छिंद्रनाथ पालखी सोहळा, श्री गाडगेनाथ महाराज पालखी सोहळा, श्री शेकोबा दादा पालखी सोहळा व सद्यस्थितीत नवीन श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पालखी सोहळा, श्री सेवागिरी महाराज पालखी सोहळा तसेच संत सखू पालखी सोहळा या पालखी सोहळ्यांना मानाच्या पालखी सोहळ्यांच्या यादीत समाविष्ट करण्याबाबत निवेदन देण्यात आलं। यावेळी हरिभक्त परायण श्री दिलीप पाटील महाराज, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वारकरी मंच सांगली जिल्हा, किल्ले मच्छिंद्रगडचे सरपंच व माजी सरपंच तसेच वारकरी संप्रदायाचे पदाधिकारी व टायगर ग्रुपचे वाळवा तालुका उपाध्यक्ष शरद निकम तसेच टायगर ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते। श्री जगद्गुरू मच्छिंद्रनाथ महाराज पालखी सोहळा आज प्रस्थान झालेला आहे। सकाळी ठीक 9 वाजता किल्ले मच्छिंद्रगडावरून पंढरपूरकडे प्रस्थान झालेला आहे। या पालखी सोहळ्यात या परिसरातील 45 ते 50 गावातील दिंड्या सहभागी होतात। सर्व वारकरी, भाविक भक्त, महिला हे सर्व सहभागी होत असतात। या पालखी सोहळ्याची 250 ते 300 वर्षाची परंपरा असून हा पालखी सोहळा हा पश्चिम महाराष्ट्रातील फार मोठा असा सोहळा आहे। या पालखी सोहळ्याचा पूर्वी वाखरीवरती 4 नंबर होता, तो काही कालावधीत पालखी बंद पडल्यानंतर हा नंबर आता 14 नंबरला पालखी गेलेली आहे। आणि सर्व ह्या भाविक भक्तातून, वारकऱ्यांच्यातून एक विनंती आहे की हा पालखी सोहळा शासन स्तरावरती नोंद नाही, याची शासन स्तरावरती दखल घ्यावी आणि हा पालखी सोहळ्याची नोंद व्हावी ही सर्व भाविक भक्तातून विनंती आहे। आणि अशा पद्धतीनं शासनानं या पालखी सोहळ्याकडे लक्ष केंद्रित करून या पालखी सोहळ्याचा मान राखावा ही विनंती रामकृष्ण हरी। सर्वांचं अभिनंदन। आणि आज आमच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानला आलेले मान्यवर, स्टेजवर असणारे सर्व मान्यवर सर्वांचं अभिनंदन। बाबा, आमचा महत्वाचा कळकळीचा एक विषय असा आहे, आता तुम्ही शासन दरबारी आहात म्हणून आम्हाला तो सांगावासा वाटतोय की पश्चिम महाराष्ट्रातून आपल्या ज्या पालख्या जातात कुठेही एका, म्हणजे तसं बघितलं तर आमच्याकडे रेकॉर्ड आहे, सगळं 200-250 वर्षापूर्वीपासूनचं रेकॉर्ड आहे। सगळं रेकॉर्ड असताना सुद्धा आपल्या पालख्या त्याने 10 मान्यवर अशा पालख्या धरल्या, मानाच्या पालख्या म्हणून धरल्या। असं करू शकत नाही कोण, कुठलाही मंडळ, कुठलंही प्रशासन, कोणीही असं करू शकत नाही। महाराष्ट्राचे संत आहेत ते सगळे मान्यवरच आहेत आणि ते सगळ्यांचा मान केला पाहिजे। नुसत्या 10 पालख्यांचा मान करून असं चालणार नाही। महाराष्ट्र शासनापुढे आमची कळकळीची विनंती आहे की आमचं जे हे दुखणं आहे ते तुम्ही महाराष्ट्र शासनापुढे मांडावं, प्रशासनापुढे मांडावं। हाक तुमची, साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।